पावर्ड बाय टेक्नो. सरकारकडून अपेक्षा तर आहेतच ना. शेवटी ही जनता सरकारकडूनच अपेक्षा ठेवणार आहे ना. जर आज वर्ष होऊन गेले, या समाज करोडोच्या संख्येनं असून झुंजतोय. मराठा ओबीसीत असताना आरक्षण दिलं जात नाही. मग शेवटी समाजाला पण काहीतरी मर्यादा आहे, संयम आहे. शेवटी समाजाने किती दिवस वाट बघायची. आज करोडोच्या संख्येनं मराठा समाज आरक्षणाची वाट बघतोय. देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बुजून देत नसतील, शेवटी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, जीवाची बाजी लावावी लागणार आहे. आणि आम्ही ते आता मनात घेतलं आहे की मराठा समाजाला सरसकट सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय हटायचं नाही. 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एकच. बाकीच्या ओबीसीच्या जाती पोटजाती आणि उपजाती म्हणून अनेक घातल्यात. मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का, ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी. आणि सगळे सोयरीची अंमलबजावणी का होत नाही? तुम्ही जर अधिसूचना काढता तर अंमलबजावणी का करत नाही आहे तुम्ही? तुम्हाला नेमकं अडचणी काय? किती दिवस लोकांना, गोरगरिबांना फसवणार आहेत तुम्ही? तीनही गॅजेट, हैदराबादचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे. हैदराबादचं गॅजेट तरी हैदराबादहून आणायचं आहे, त्या संस्थानं त्या राज्यातून आणायचं आहे. पण सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरकारकडेच, तरी तुम्ही लागू करत नाही. त्या सरकारी नोंदी असून सुद्धा इतका अन्याय का? सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करायला इतके दिवस यांना लागले, तर आता 6-7 महिने उलटून गेले तरी करत नाही आहे. ज्या मराठा समाजाची कुणबी नोंद सापडली त्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ, याच व्यासपीठावर शब्द दिलेला. न्यायाधीश पण होते त्या दिवशी, मंत्रिमंडळाचे मंत्री पण होते, सगळे लोक इथं होते त्यावेळेस त्यांचे सरकारचे. मग तुम्ही तो निर्णय का घेतला नाही? तुम्ही महाराष्ट्रातल्या सरसकट गुन्हे मागं घेऊ म्हणून सांगितलं, नाही घेतले. म्हणजे ही जी अडवणूक आहे मराठ्यांची, ही जाणून बुजून मराठ्यांना त्रास देणं हे त्यांचं चाललेलं प्रकार ह्या योग्य नाही. कारण याच गोरगरीब जनतेनं त्यांना सत्ता दिलेली. मला आता राजकीय बोलायचं नाही. मी आजपासून राजकीय बोलणार नाही. त्यांचं म्हणणं आहे ना, राजकीय भाषा वापरायला लागले. राजकीय भाषा बंद, चला द्या आरक्षण. आता तुम्ही म्हणताय अमक्याला फायदा झाला, तमक्याला फायदा झाला. तुम्ही देणारच नसले तर लोकांचा काय दोष आहे? दोष तुमचा आहे. तुम्ही देत नाही आहेत, मग तसं होणारच. गावात एखादा सरपंच आहे, कामच जर करत नसला, लोक बदलून टाकतात त्याला. काय फायदा नाही म्हणते त्याच्यापासून. जनतेचा फायदाच नाही झाला, तुम्हाला कोण ठेवणार आहेत? तुम्ही आरक्षण द्या, लोक उघड्या डोळ्याने बघतात फायदा कोणी केला. सांगायची गरज नाही कोणाला. तुम्हाला नाही द्यायचं म्हणल्याच्या नंतर भोग तुम्हाला भोगावे लागणार. आणि मला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही. आमच्या ज्या मागण्यात 8-9 मागण्यात तुमच्याकडे ते दिलेल्या आहेत, सगळ्या सरकारच्या पाठ झाल्या, सगळ्या भारत देशाच्या पाठ झाल्या. त्या तुम्ही जर नाही दिल्या, गुडघ्यावर टेकविल्याशिवाय सोडणार नाही. मग मी नंतर राजकीय स्टेटमेंट किंवा काही पुढं 2024ला काय झालं, पाड्या आणि हे जर करायचं नसेल असं म्हणणं आहे तुमचं, तर तुम्ही आमच्या सगळ्या मागण्याला अंमलबजावणी द्या. नसतात त्याच्यानंतर माझ्या नावाने बोंबलायचं नाही. आणि मराठा समाजात ऐकून घेणार नाही. कारण मराठा समाज सरळ म्हणणार आहे, मनोज जरांगे शांततेत बसलाय, सामाजिक लढा लढतोय, आरक्षण मागतोय, तुम्ही का दिलं नाही हे प्रश्न विचारणार आहे. आणि भाजपमधला मराठासुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबाला प्रश्न विचारणार आहे. त्यांनी जर मागणी केली, मनोज जरांगे पाटील तिथं शांततेत बसला आणि त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला आता संधी, आम्ही संधी देतोय, आम्ही राजकारणाकडं मला जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही, इतकं स्पष्ट मी सांगितलं आहे. आता मग तुम्ही का दिलं नाही? आता इतकं बोललेलं असतानाही भाजपमधलेच मराठी विचारणार आहेत. आणि जे त्यांचे आहेत ना, ते 4-2 चुट्टे चाट्टे त्यांच्याकडं, फडणवीस साहेबाकडे ते खिशे कापू बारकुले, मोठाले चुट्टे, लहाने चुट्टे, मोठे चोट्टा, सगळा दरड टाकणारा, घोरटा चोर, आमके तमके, बांधावरचे गवतं कापणारी चुट्टे चाट्टे सगळे त्यांजवळ आहेत. याला लय माया येते ना पक्षाची नेत्याची. त्याला म्हणा आता फडणवीस साहेबाकडे जाऊन बसा, सांगा की राजकीय भाषा करणार नाही, राजकारणाचा त्यांचा आणि समाजाचा काही संबंध नाही, त्यांच्या मागण्या पूर्ण करा, जाऊन सांगा. आणि जर नाही सांगितलं त्यांनी आणि सांगूनही जर नाही ऐकलं फडणवीसांनी, तर मराठा भाजपमध्ये एकही ऐकणार नाही. सरळ सांगणारे दोषी देवेंद्र फडणवीस, समाज नाही, आंदोलन करणारे नाही. आणि मी राजकीय स्टेटमेंट करणार नाही. उद्यापासून कुणी कितीही केले तरी मी त्याला उत्तर देणार नाही. त्याच्यानंतर जर नाही दिलं, सोडणार तर नाहीच नाही, पण माझ्या नावाने मग बोंबलायचं नाही. 2024ला काय झालं? आता 6व्या उपोषणानंतर चालू झालं, किती दिवस सरकारला अल्टिमेटम देत आहे, काही वेळ देणार आहात? मी दिवसावर कधीच आंदोलनं करत नाही. मी लोकांसारखा नाही.
सरकारी आंदोलनं करणाऱ्यासारखा मी नाही. ठरवून करायचं. माझी क्षमता मला माहिती आणि माझ्या समाजाची क्षमता मला माहिती. माझ्या स्वतःच्या क्षमतेवर मी बसतो, माझ्या समाजाच्या क्षमतेवरती आणि ताकदीवरती मी बसतो. मी कुणी यावं म्हणून आंदोलन कधीच करीत नाही. हे दुसऱ्याचं असतं. ते त्यांच्याकडे गेले मग आमच्याकडे कमी आहे ना, त्यांना भेटले मग आम्हाला कमून असं. म्हणजे ते फुकट देवदर्शन करायची सवय लागलेली असते कायला. दुसऱ्याच्या गाडीत बसून जाय, खायचं त्याचं, प्यायचं त्याचंच, तिकीटं द्यायचं नाही, फुकट पाहिजे, नुसतं फुकट. असं काय करायचं आहे. तसं आंदोलक मी नाही. मी तसलं आंदोलन करत नाही. दुसऱ्याच्या जीवावरती आंदोलन नाही करत आम्ही, किंवा दुसऱ्याचं बघून नाही. त्याच्याकडे आलते मग आपल्याकडे येते काय बाबा, नाही आले तर मग म्हणायचं तुम्ही जातीवादीत, नाही आलं की. म्हणजे असे डागरं आम्ही लावत नाही कधीच. आम्ही आमच्या क्षमतेवर लढतो. आला ती येण्यातच आहे. मध्ये मी आज सांगतो ते आता मुद्दाम मध्ये म्हणायचे की उपोषण महिलाच्या हाताने सोडलं, सरकार येत नाही. सरकार मागं लागलं होतं आमच्या यासाठी. आम्ही म्हणतो अंमलबजावणी घेऊन येऊ नका इकडं. तुमच्यापेक्षा ताकदीच्या महिला आमजवळ आहेत, ज्यांनी रक्त समाजासाठी इथं सांडले. ते तुमच्या सरकारपेक्षा ताकदवर आहेत. आम्ही त्यांच्या हाताने सोडू पण तुमच्या हाताने सोडणार नाही. ते ह्याला तयार आहेत कधी पण. आम्हाला अंमलबजावणी नव्हती म्हणून आम्हाला काय अभिमान नव्हता त्यांच्या हाताने सोडायचा. त्यामुळे ते आम्ही असे वाट नाही बघत त्याच्याकडे गेल्यावर ही. आणि आम्ही कोणाच्या दारात आंदोलन उभा नाही करत. जिकडं जत्रा, जिकडं गर्दी आहे त्यांच्यात जाऊन आरडणारे आम्ही नाहीत. काही काहींचं असतं ते, जिकडं गर्दी आहे, जिकडं मीडिया आहे, जिकडं लय फोकस आहे, तिकडं जाऊन बसायचं. म्हणजे त्यांना फोकस लायासाठी. आम्ही फोकस लायासाठी आंदोलन नाही करत. आमच्या गरीबाला न्याय मिळावा म्हणून करतो. ती काय देवेंद्र फडणवीसची तालीम आहे किंवा छगन भुजबळची तालीम नाही आहे. जिकडं फोकस असेल तिकडं पळायचं, नुसतं उधळायचं मोगं. जातीवाद करणारे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे दोघं. आम्ही जातीवादी नाही आहे. आम्हाला जातीवाद नाही करायचा, सुट्टी नाही. पण आमरण उपोषण आहे तुमचं, कडक उपोषण असतं, एक मर्यादा आहे. त्यानंतर तुम्ही कुणाशी बोलणार? काहीतरी अल्टिमेटम सरकारला द्यावं लागेल. 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस आचारसंहितेच्या आधी. आहे तर आम्ही लढतोय तोपर्यंत अल्टिमेटम म्हणता. ज्या दिवशी टांगड्या फोडायला सुरुवात करतील तेव्हा सरकार जागा होईल. अल्टिमेटम काय नाही. आता त्यांना संधी आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना. या संधीचं सोनं त्यांनी करावं आणि त्यांचा जे खड्डं बुजवायचं आहे, त्यांना नेरेटिव्ह भरून काढायचं आहे, त्याला चान्स आहे मराठ्यांचे ते. कारण माझ्या समाजाला मला नाही राजकारणात जायचं. आमचं ध्येय आणि आमचा उद्देश तेवढा एकच आहे की आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसीतून, आणि ते आमचा हक्काचं आहे. ते द्या. उघडा डोळ्यानं समाज बघतोय. देणाऱ्याचा कोण आहे हे समाजाला दिसतं. आणि माझ्या समाजाला माझी एक विनंती आहे राज्यभरातल्या सगळ्या, इथं आजच जरी एवढी गर्दी झाली तर आणखीन पुढच्या 8-15 दिवसात काय होईल, किती गर्दी होईल सांगता येत नाही. कारण तब्येत कुंकट जाईन माहीत नाही. माझ्या समाजाला माझी विनंती, कामं उडून इकडे येऊ नका. मी आहे खंबीर लढायला. काय मी कुटुंब असून नसल्यासारखं आहे. मला हे समाजच कुटुंब आहे, सगळं परिवार माझा आहे. तुम्ही काळजी करताय हे मला माहिती आहे. घराघरातले मराठी काळजी करायला लागले तर उपोषणाला बसले काय होईल सांगता येत नाही. या काळजीत माझा मराठा समाज आहे. ते महाराष्ट्रभरातून आता घराघरातले, गावागावातले लोक गाड्या करून इकडं येणार आहेत. ते कारण तसे फोन येते, तसे चित्रसुद्धा दिसते. माझी विनंती आहे बाबा हो, कामं सोडून कोणी येऊ नका. शेवटी आता समाज ऐकणारच नाही. त्यांना गावात नाही करमलं की ते गाड्या भरून गाव इकडे येतात. परंतु हे जे प्रेम आहे समाजाचं की तुम्ही उपोषण करू नका, हे मात्र देवेंद्र फडणवीस साहेबाला दिसत नाही. कारण याचा अर्थच त्यांना समजत नाही आहे की समाज ज्यावेळेस उपोषण करू नको म्हणतो त्याचा अर्थ समाजाच्या मनात हे ते आरक्षण उशिरा मिळलं तरी चालेल पण आम्हाला तुम्ही पाहिजे. आणि माझ्या जागेवर जर दुसरं असताना एवढी मोठी शक्ती मानल्यावर समाज यासाठी म्हणतो उपोषण करू नका की त्यांचं म्हणणं आहे आता तुम्ही एकदाच सांगा पाडायचे का उभा करायचं का काय करायचं. आम्ही दोन्ही करायला तयार आहे. इतक्या क्षमतेने समाज पाठीमागे एवढ्या ताकदीनं असताना माझ्या जागेवर दुसरं असताना काही केलं असतं. चला मला असं जाऊ दे, पण मला राजकारणात नाही जायचं, माझ्या समाजाला बी नाही जायचं. म्हणून मी संधी द्यायला लागलो. हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे. नसता एवढा मोठा एक गठ्ठा मागं असताना कोणीच असं करू शकत नाही. पुन्हा जीव जाळील किंवा जीवाची बाजी लावेल कोणीच करू शकत नाही. आणि हे माझ्या समाजाला कळतं आहे की आपल्या माणसाला राजकारणात जायचं नाही, आपल्या पोराला राजकारणात जायचं नाही आणि समाजाला जायचं नाही. म्हणून ते पुन्हा एकदा उपोषणाला बसलं आहे. माझ्या समाजाला कळतं, पण देवेंद्र फडणवीसला कळत नाही आहे की एवढी संधी आहे माझ्यापुढं की समाज म्हणतो तुम्ही फक्त सांगा आता कोणाला पाडायचं आहे, कोणाला निवडून आणायचं का उभा करायचं तुम्ही फक्त एकदा सांगा. एवढी संधी माझ्या जागेवर दुसरा कोणी असतं तर कधीच सोडली नसती. पण मला नाही जायचं तिकडं. तो निर्णय कधी घेण्याची वेळ येऊ शकतो? मी आता संधी दिली. मी म्हणलं ना मला राजकीय बोलायचंच नाही. आता कुणी माझ्यावर उद्या सकाळी जरी आरोप केले राजकीय पक्षांतरी मला उत्तर नाही द्यायचं.
मला आणि माझ्या समाजाचं एक ध्येय आहे की आरक्षण मिळालं पाहिजे. आता आम्ही फडणवीस साहेबाला संधी दिली, त्यांनी आता याचा फायदा उचलायचा आणि मराठा समाजाच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करायची. नसता राज्यातला सगळा त्यांच्या पक्षासह सगळा मराठा समाज म्हणणारे देवेंद्र फडणवीस दोषी, तो जाणून बुजून देत नाही. आता ते जर राजकीय भाषा बोलत नाहीत, राजकीय स्टेटमेंट करत नाहीत, काही विषयच काढला नाहीत आणि देत नाहीत म्हणल्याच्या नंतर पुढं पाडापाडी करतोय का काय करतोय. आता हा मनोज जरांगे पाटलाचा दोष नाही, सगळा मराठा समाज म्हणणार आहे. कारण मी आता संधी दिली आणि त्यांनी पण ही संधी समजून हे काम करायला पाहिजे. कारण मला फक्त समाजाला आरक्षण द्यायचं, नाही दिलं ना बोंबलायचं नाही. मग माया असे गुडघे टेकवायला लावीन ना तर आयुष्यात पश्चाताप येईल. हो. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.